नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत ऋषीपंचमीचे व्रत कोणी करावे, कसे करावे आणि ऋषीपंचमीची कहाणी. चला तर मग त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. भारतीय संस्कृती ही ऋषीमुनींच्या त्यागावरच आस्थागायत तग धरून आहे. कारण आपल्या ऋषीमुनींनी केलेले संशोधन हे मानवी जीवनाला वरद असे ठरलेले आहे आणि म्हणूनच इतर देशांमध्ये देखील आपल्या ऋषीमुनींचे नाव घेतले जाते. अशा ऋषींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी. ज्या वेळेला एखादी स्त्री रजस्वाला असते त्यावेळी त्या स्त्रीने अन्नपदार्थाला स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते. तसेच देवकार्य देखील तिला करता येत नाही. असे केल्याने ब्रह्महत्येचे पातक लागते असे मानले जाते. पण कळत न कळत या धावपळीच्या युगामध्ये या झालेल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकमेव व्रत म्हणजे ऋषीपंचमीचे व्रत. या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. हे व्रत उभयता पती पत्नी देखील करू शकतात किंवा एकटा पती किंवा एकटी स्त्री हे देखील करू शकतात. हे व्रत करणाऱ्यांनी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, नदीवर जाऊन स्नान करावे. शक्य नसेल तर घरीच 7 नद्यांचे नाव घेत हे स्नान करावे. म्हणजेच नदींचे स्मरण करत करत हे स्नान करावे. त्यानंतर पांढरे शुभ्र असे वस्त्र परिधान करावे. नंतर ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडावयाची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर पांढरा कापड अंथरावा. त्यावर थोड्याशा गव्हाच्या राशीवर गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी आणि पुन्हा दुसऱ्या गव्हाच्या राशीवर अरुंधतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी मांडावी. त्यानंतर थोड्या थोड्या तांदळाच्या राशींवर एक एक सुपारी असे सप्तऋषींचे प्रतीक म्हणून 7 सुपाऱ्या मांडाव्या आणि त्यासमोर विड्याची 5 पाने ठेवावी. त्यावर खारीक, खोबऱ्याचा तुकडा, सुपारी, हळकुंड, बदाम आणि एखादे नाणे मांडावे. त्यानंतर प्रथम गणपतीची पूजा करावी. नंतर अरुंधतीची पूजा करावी. पूजा करताना शुद्धोदक, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षदा, पांढरी फुले व्हावी. नंतर फळांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी म्हणजेच व्रतस्थ व्यक्तींनी बैलांच्या कष्टाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. म्हणजेच हाताने लावलेल्या बियांना जे झाडं येतात, जी वेली येतात त्यांचे आलेले फळं तुम्हाला खायला चालतात. त्या पूजेनंतर कहाणी ऐकावी. म्हणजेच हे व्रत करण्यामागील अधिक स्पष्ट हेतू होईल. चला तर मग ऐकूया ऋषीपंचमीची कहाणी. ऋषीश्वरांनो, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेतीभाती करून सुखाने नांदत होता. पुढे एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनासी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देव धर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या, 4 कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली, पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिने जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. याला मी आता काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास.
त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलंच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असं चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म झाला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म झाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो, चांदण्या पक्षातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, केसांना लावावे, मग अंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी, मग चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलेलं कार्य होतं. त्या मुलाने हे व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसं तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.